Dear student, in the last lecture, we have seen electricity generation using wind energy. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पवन ऊर्जेवर आधारित असताना जे काही विद्युत निर्मितीची आहे तर ती विद्युत निर्मिती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेशन युजिंग विंड एनर्जी, ज्या ठिकाणी पवन ऊर्जेचे आहे तर त्या पवन ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करत असताना कशा पद्धतीचे त्या ठिकाणी टप्पे ते आहेत तर ते टप्पे त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर स्कीमॅटिक ऑफ विंड मिल, म्हणजे त्या ठिकाणी पवन चक्की जी आहे तर त्या पवन चक्कीचा असणारा जो काही आराखडा जो आहे तर तो आराखडा आपण त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन अन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग विंड एनर्जी, म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही पवन ऊर्जा जी आहे तर त्या पवन ऊर्जेचं विद्युत ऊर्जा जी आहे तर त्या विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण कशा पद्धतीने होतं हे आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर विंड टर्बाइन्स ऑफ द डिफरंट कॅपॅसिटी, म्हणजे विविध क्षमतेच्या असणाऱ्या ज्या काही पवन चक्क्या त्याच्यामध्ये होम असेल, घरगुती असेल, विंड फार्म असेल, पवन ऊर्जा प्रकल्प असेल किंवा दुसरा आपण त्या ठिकाणी ऑफशोर विंड टर्बाइन्स, म्हणजे समुद्रकिनारी असलेले जे काही पवन चक्क्या जे आहेत तर यांची असणारी जी काही क्षमता जी आहे तर त्या क्षमता त्या ठिकाणी पाहिजे. याच्यानंतर पान नंबर 56 वर काय दिलेलं आपल्याला की इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलर एनर्जी, सौर ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत केंद्र जे आहेत तर ती विद्युत केंद्र आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. युजिंग द एनर्जी इन सनलाइट इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन 2 ways. जी सूर्यकिरण जो आहे किंवा सूर्यप्रकाश जो आहे तर त्या सूर्यकिरणामध्ये असलेली जी काही प्रकाश ऊर्जा जी आहे तर त्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून 2 प्रकारे आपल्याला काय करता येते, ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण करता येते. की पहिला टप्पा दिलेला आहे की इन ऑल अबव्ह मेथड्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन we have studied the electric generator is driven by using some sources of the energy and electricity is generated by making use of the principle of electromagnetic induction. आतापर्यंत आपण अभ्यास केलेली जी काही कुठली असणारी जी काही ऊर्जा स्रोत जो आहे तर त्या ऊर्जा स्रोताच्या सहाय्याने काय केलं तर जनरेटर म्हणजे जनित्र जे आहे तर ते जनित्र फिरवून असणारं जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचं असणारं जे काही तत्व जे आहे तर त्या तत्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. हाऊएव्हर इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी जनरेटेड डिरेक्टली फ्रॉम द सोलर रेडिएशन विदाउट युजिंग जनरेटेड अँड विदाउट युजिंग द प्रिन्सिपल ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सर्वात महत्वाचं या ठिकाणी सांगितलं काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी परंतु सूर्यकिरण जे आहे तर त्या सूर्यकिरणामध्ये असलेली जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळपणे विद्युत ऊर्जा जी आहे तर त्या विद्युत ऊर्जेची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी करता येते. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचं असणारं जे काही तत्व जो आहे तर त्या तत्वाचा उपयोग न करता ही त्या ठिकाणी विद्युत निर्मिती जी आहे तर ती विद्युत निर्मिती त्या ठिकाणी करता येते. दिस हॅपन्स इन फोटोव्होल्टाईक सेल. त्या ठिकाणी ही जे काही कशामुळे त्या ठिकाणी शक्य आहे तर आपल्या लक्षात येत नसते की सौर्य घट जे आहे फोटोव्होल्टाईक सेल जे आहे तर त्या सौर्य घटांमुळे या ठिकाणी ते शक्य आहे. सोलर फोटोव्होल्टाईक सेल्स कन्व्हर्ट्स द सोलर एनर्जी डिरेक्टली इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. की आपल्या लक्षात येत नसते की सौर्य विद्युत घट सोलर सेल हे काय करता नसतात, सूर्यकिरण जे आहे तर त्या सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचं सरळ डायरेक्टली काय करता नसतात, विद्युत ऊर्जा जी आहे तर त्या विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी करता नसतात. आणि म्हणून त्याच्यामधला पहिला टप्पा आपल्याला पाहायचा आहे सोलर फोटोव्होल्टाईक सेल. पहिला टप्पा त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की सोलर फोटोव्होल्टाईक सेल. नंतर सांगितलंय सोलर फोटोव्होल्टाईक सेल म्हणजे सौर विद्युत घट. काय म्हटलेली त्याला की सौर्य विद्युत घट.
काय केलं जातं याच्यामध्ये सोलर फोटोवोल्टाइक सेल्स कन्वर्ट सोलर एनर्जी और सोलर रेडिएशन्स डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे असणारे जे काही सोलर फोटोवोल्टाइक सेल जे आहे तर ते काय करतात कन्व्हर्ट्स द सोलर रेडिएशन्स डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. काय लिहिते या ठिकाणी की सोलर फोटोवोल्टाइक सेल काय सांगितलेले काय करता नसतात तर सर्वसाधारणपणे ही काय करता नसतात कन्व्हर्ट्स सोलर रेडिएशन्स डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. या ठिकाणी सौर विद्युत घट जे आहे तर ते सौर विद्युत घट काय करता नसतात की सूर्यकिरण जे आहे तर त्या सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचं रूपांतर डायरेक्ट काय करता नसतात विद्युत ऊर्जा जी आहे तर त्या विद्युत ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी करता नसतात. आणि दिस इज कॉल्ड सोलर फोटोव्होल्टाइक इफेक्ट आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी सौर व्होल्टाइक परिणाम त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड थ्रू धिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज डीसी इन नेचर. सर्वात महत्वाचं वाक्य या ठिकाणी दिले या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरात म्हणजे कोणत्या तर त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जे आहे तर त्या सूर्यप्रकाशाच्या साह्यानं विद्युत ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं रूपांतर केलं जातं. हा जो काही प्रकारचे असताना ते काही ऊर्जा रूपांतर जे आहे तर त्या ऊर्जा रूपांतरातून मिळणारी जी काही विद्युत शक्ती जी आहे तर ते काही सांगते आपल्याला डीसी डायरेक्ट करंट त्याला आपण त्या ठिकाणी निर्दिष्ट शक्तीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होते. प्रकरण क्रमांक भाग 1 मध्ये 4 प्रकरण जे आहे तर त्याच्यामध्ये आपण डीसी करंटच्या बाबतीत माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली बरोबर. पुढे द सोलर सेल आर मेड अप ऑफ स्पेशल टाइप ऑफ मटेरियल कॉल्ड सेमी कंडक्टर फॉर एक्झाम्पल सिलिकॉन. आता या ठिकाणी हे जे काही सौर विद्युत घट जे आहे तर ते सौर विद्युत घट विशिष्ट प्रकारचे असणारे जे काही पदार्थ उदाहरणार्थ काय म्हटलेले सेमी कंडक्टर काय म्हटलेले सेमी कंडक्टर आणि हे जे काही सेमी कंडक्टर जे आहे तर ते कशाचे बनवलेले आहेत तर सिलिकॉन जो आहे तर त्या सिलिकॉनचे त्या ठिकाणी बनवले. काय सांगितलेले की हे जे काही सौर विद्युत घट जे आहे तर ते सेमी कंडक्टर म्हणजे काही अर्धवाहक बरोबर. अर्धवाहक असणारे जे काही पदार्थ जे आहेत उदाहरणार्थ आपण काय म्हटले सिलिकॉन सारखे असणारे जे काही सेमी कंडक्टर जे आहेत तर त्या पदार्थांपासून त्या ठिकाणी ते सौर विद्युत घट त्या ठिकाणी बनवलेले असतात. ए सिलिकॉन सोलर सेल ऑफ डायमेन्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर generate current of about 30 milliampere and potential difference of about 0.5 volt. हे त्या ठिकाणी असणारे ते काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी महत्वाचं काय सांगितलेले सिलिकॉनचा असणारा जो काही सोलर सेल याचं डायमेन्शन काय सांगितलं आपल्याला 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 1 सेंटीमीटर लांबी आणि 1 सेंटीमीटर रुंदी असणारा जो काही सिलिकॉनचा असणारा जे काही सौर विद्युत घट जे आहे तर त्या सौर विद्युत घटापासून का सर्वसाधारणपणे आपल्याला काय होताना दिसते तर किती करंट त्या ठिकाणी जनरेट होताना दिसतोय तर करंट आपल्याला सांगितलंय तर त्या ठिकाणी 30 मिली अँपिअरचा असणारा तो काही करंट जो आहे तर तो करंट 1 सेंटीमीटर स्क्वेअर डायमेन्शन असणाऱ्या सोलर सेल सिलिकॉन सोलर सेल पासून त्या ठिकाणी जनरेट होताना दिसतो. आणि सर्वसाधारणपणे याचा असणारे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे म्हणजे विभवांतर जे आहे तर ते विभवांतर आपल्याला दिलेले 0.5 व्होल्ट त्या ठिकाणी किती 0.5 व्होल्ट. हे स्टेटमेंट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा की सिलिकॉनचा सोलर सेल की ज्याची त्या ठिकाणी लांबी रुंदी किती असेल 1 सेंटीमीटर लांब 1 सेंटीमीटर रुंद अशा प्रकारचा जो काय असणार आहे काही सौर्य असणारा जो काही
विद्युत घट जे आहे सिलिकॉनचा, तर त्याच्यापासून करंट जो आहे तर तो आपल्याला किती सांगितले 30 मिली अँपिअर करंट त्या ठिकाणी मिळताना दिसतो. आणि त्याच्यापासून आपल्याला 0.5 व्होल्टचं काय होताना दिसते तर पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी टाकतात. आणि म्हणून पहा पुढे दस सिलिकॉन सोलर सेल ऑफ डायमेन्शन 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि मग आता या ठिकाणी पहा नीट लक्षात ठेवा की सिलिकॉन सोलर सेल आता त्याचं डायमेन्शन किती दिलेलं आपल्याला 100 सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर, म्हणजे 10 सेंटीमीटर लांब 10 सेंटीमीटर रुंद जर असेल तर त्याच्यापासून सर्वसाधारणपणे पहा आपल्याला किती तर एकापासून किती मिळते 30 मिली अँपिअर. आणि अशी 10 आपलं एक असेल तर त्याच्यापासून सर्वसाधारणपणे आपल्याला काय सांगितले की 3 अँपिअर किंवा त्या ठिकाणी आपल्याला कन्व्हर्शन त्या ठिकाणी करता येईल. पहा की एकापासून 1 सेंटीमीटर असेल तर किती सांगितले 30 मिली अँपिअर. एम्पिअरलाच काय करायचे 100 त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं, बरोबर. तर 100 सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी ही कॅल्क्युलेशन केली तर ती कॅल्क्युलेशन पहा 1 2 3 3000 मिली अँपिअर. आणि 3000 मिली अँपिअर म्हणजे काय झालं तर त्या ठिकाणी ते 3 अँपिअर. म्हणजे त्या ठिकाणी सिलिकॉन सोलर सेल की ज्याचं त्या ठिकाणी डायमेन्शन त्या ठिकाणी 100 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर असा सोलर सेल काय करता दिसतो 3 अँपिअर चा असणार तो काही करंट जो आहे तर तो करंट आपल्याला त्या ठिकाणी देतो. आणि असणार जे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स मात्र किती असणार आहे 0.5 अँपिअरचं त्या ठिकाणी असणार. रिमेंबर दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम ए सोलर सेल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया. या ठिकाणी डायमेन्शन 1 सेंटीमीटर आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती आले 0.5. इथे डायमेन्शन किती आहे 100 सेंटीमीटर, तरी त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स किती आले 0.5 अँपिअर्स त्या ठिकाणी. म्हणजे याचाच अर्थ काय की सौर्य घट जो आहे तर त्या सौर्य घटापासून मिळणारे जे काही विभवांतर जे आहे तर ते विभवांतर त्याचं असणारं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर त्या क्षेत्रफळावर अवलंबून त्या ठिकाणी नसतं. एवढं स्टेटमेंट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहा त्या ठिकाणी कशा पद्धतीने कन्व्हर्शन त्या ठिकाणी सूर्यकिरणांचं विद्युत ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी केलं जातं ते आपल्याला पाहिजे. पहा ही एनर्जी इन सनलाइट म्हणजे या ठिकाणी सूर्यप्रकाश जो आहे तर त्या सूर्यप्रकाशामध्ये असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला डीसी इलेक्ट्रिक पॉवर. आपण पाहिले की डीसी इलेक्ट्रिक पॉवर मध्ये त्याचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि हे रूपांतरण करण्यासाठी आपण काय करताना दिसतोय तर त्या ठिकाणी फोटोव्होल्टाईक सेल जे आहे तर त्या फोटोव्होल्टाईक सेलचा वापर करून आपण काय करता दिसतंय सूर्यकिरणातील जे काही प्रकाश ऊर्जा जी आहे तर त्या प्रकाश ऊर्जेचं काय करता दिसतंय दिष्ट विद्युत ऊर्जा जी आहे तर त्या दिष्ट विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी करताना दिसतो. येतोय. याच्यानंतर पुढे आता पुढे पेज नंबर 57 वर इफ 2 सोलर सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज ॲज शोन इन द फिगर. 2 असणारे जे काही सौर घटक जे आहेत तर ते काय केलेले या ठिकाणी सिरीज मध्ये म्हणजे एकसर पद्धतीने काय केलेले या ठिकाणी जोडलेले आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दिसून येतात. द पोटेन्शियल डिफरन्स ऑब्टेन फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज ऍडिशन ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल सोलर सेल. पहा या ठिकाणी 2 असणारे जे काही सौर विद्युत घट जे आहेत तर ते 2 सौर विद्युत घट जर त्या ठिकाणी एकसर पद्धतीमध्ये जोडलेले असतील सिरीज मध्ये या ठिकाणी जोडलेले जर असतील तर काय सांगितलं आपल्याला त्यांच्यापासून मिळणारं जे काही विभवांतर जे आहे तर ते विभवांतर कसं असतं दोन्ही घट जे आहेत तर त्या दोन्ही घटकांच्या काय सांगितलेले विभवांतराची काय केलेली या ठिकाणी बेरीज जी आहे तर ती बेरीज करून त्या ठिकाणी काय केलं तर मिळवलेलं त्या ठिकाणी असतं. बरोबर. However, the current generated from this combination is equal to the current from an individual cell. असं जरी असलं तरी आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते
ही जी काही जोडणी जी आहे तर त्या जोडणीपासून मिळणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा मात्र काय दिसते आपल्याला की एका घाटापासून मिळणारी जेवढी विद्युत धारा असेल तर तेवढ्याच मापाची त्या ठिकाणी ती विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी I1 प्लस I2 एवढी त्या ठिकाणी असणार आहे. इट मीन्स दॅट व्हेन सोलर सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज करंट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सेल्स आर नॉट ऍड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की दोन्ही असणारे जे काही विद्युत घट जे आहे तर ते दोन्ही विद्युत घट जर त्या ठिकाणी काय केलेले असतील एकसर मांडणीमध्ये किंवा सिरीजमध्ये त्या ठिकाणी जोडलेले जर असतील तर एकसर पद्धतीने जोडलेले जे काही विद्युत धारा जे आहे तर त्या विद्युत धारेची मात्र त्या ठिकाणी बेरीज जी आहे तर ती बेरीज त्या ठिकाणी होत नाही तर ती तेवढीच त्या ठिकाणी विद्युत धारा त्या ठिकाणी असते. येते आकृतीमध्ये I इज इक्वल टू काय म्हटलं आपण I1 इज इक्वल टू I2. पुढे पाहता की सिमिलरली ऍज शोन इन द फिगर. आता ह्या आकृतीचा आपल्याला विचार करायचा. आता या आकृतीचा जर आपण जर विचार जर केला तर पहा काय सांगितले की सिमिलरली ऍज शोन इन दिस फिगर. या फिगर मध्ये काय केलेले सोलर सेल जे आहेत तर ते कसे जोडलेले आहेत पॅरलल मध्ये जोडलेले आहेत. समांतर मांडणी जे आहे तर त्या समांतर मांडणीमध्ये ते असणारे ते काही सौर घट जे आहेत तर ते सौर घट जर त्या ठिकाणी जोडलेले जर असतील तर काय ते पहा इफ two solar cells are connected in parallel, the current generated from this combination is the summation of the current from an individual solar cell. तर अशा वेळेला मात्र त्या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की पहा या ठिकाणी काय होईल आता त्या ठिकाणी ऍडिशन जे आहे तर ती ऍडिशन त्या ठिकाणी जे दोन सौर विद्युत घट जे आहे तर ते सौर विद्युत घट जर त्या ठिकाणी समांतर मांडणीमध्ये जर आपण त्या ठिकाणी जर जोडली तर त्याच्यापासून मिळणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा कशी सांगितली दोन्ही विद्युत घट जे आहे तर त्या दोन्ही विद्युत घटापासून मिळणाऱ्या विद्युत धारेची जी काही बेरीज जी आहे तर त्या बेरजेच्या एवढी त्या ठिकाणी असते. आता ही जी काही सिरीज मांडणी समांतर मांडणी आपण इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिली येते किंवा आपल्या प्रकरण क्रमांक 4 मध्ये सुद्धा आपण या अशा पद्धतीची असणारी काही सिरीज आणि पॅरलल मांडणी जी आहे तर ती पॅरलल मांडणी त्या जिथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की दोन असणारे जे काही सेल जे आहेत तर ते सेल जर त्या ठिकाणी सिरीज मध्ये मांडलेले जर असतील तर त्यांची विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारेची ऍडिशन त्या ठिकाणी होत नाही. दोन असणारे जे काही सोलर सेल जे आहेत तर ते पॅरलल मध्ये जर त्या ठिकाणी मांडलेले जर असतील तर त्यांची असणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेची मात्र काय करायला लागतं आपल्याला बेरीज जी आहे तर ती बेरीज त्या ठिकाणी करावी लागते. येतोय पुढे हाऊएव्हर the potential difference obtained from this combination is same as the potential difference obtained from the individual cell. आता इथे मात्र आपलं काय लक्षात येतं की करंट जे आहे तर त्या करंटची काय केली आपण ऍडिशन केली परंतु व्होल्टेज जे आहे विभांतर जे आहे तर ते विभांतर मात्र दोघांमधलं त्या ठिकाणी सारखंच असतं. इथे मात्र विभांतर जे आहे तर ते विभांतरची बेरीज केली करंट मात्र सारखं कधी सिरीज साठी. पॅरलल मध्ये असेल तर करंट जे आहे तर त्या करंटची काय केली आपण बेरीज जी आहे तर ती बेरीज केली आणि असताना जे काही विभांतर जे आहे तर ते विभांतर मात्र काय घेतलेले सेम त्या ठिकाणी घेतलेले बरोबर. दस इफ two solar cells are connected in parallel, the potential difference from the two cells are not at. जे दोन असणारे जे काही सोलर सेल जे आहेत तर ते जर पॅरलल मध्ये जर त्या ठिकाणी जोडलेले जर असतील तर त्यांचं असणारे जे काही विभांतर जे आहे तर त्या विभांतराची बेरीज त्या ठिकाणी करत नाही हे फक्त लक्षात तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. येते त्याच्यानंतर पुढे पहा, इन दिस वे by connecting many solar cells in series and parallel, solar panel generating required current and potential difference are made. आता या ठिकाणी पुढची आकृती तुम्ही पहा. या पुढच्या आकृतीमध्ये काय केलेलं आपण की अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही सोलर सेल जे आहे तर हे आपण पहिली अशी मांडणी जर पाहिली तर ती सिरीज मध्ये आहे. दुसरी मी बोट ठरवते अशा पद्धतीची मांडणी जर पाहिली तर ही सिरीज मध्ये आहे. ही त्या ठिकाणी काय सिरीज मध्ये आहे, ही काय सिरीज मध्ये. पण उभा जर आपण जर विचार जर केला असा तर मात्र त्या ठिकाणी त्यांची असणारी जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी कशी असणार आहे पॅरलल मध्ये त्या ठिकाणी असणार. म्हणजे अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही सौर विद्युत घट त्या ठिकाणी सिरीज मध्ये जोडलेले असतील, पॅरलल मध्ये जर जोडलेली असतील
तर याच्या साह्यानं आपल्याला आवश्यक असणारा जो काही विद्युत धारा आणि पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. तर हे त्या ठिकाणी आपल्याला आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दाखवतो. सिरीजमध्ये आणि पॅरलल मध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही सौर विद्युत घट जे आहे तर त्या सौर विद्युत घटाची मांडणी त्या ठिकाणी आपण केली. म्हणजे अनेक प्रकारचे सौर विद्युत घट एकसरमध्ये, सिरीजमध्ये किंवा समांतरमध्ये, पॅरललमध्ये जोडून हवं तेवढं विभवांतर आणि हवी तेवढी विद्युत धारा असणारे जे काही सोलर पॅनल, सौर पॅनल जे आहे तर सौर पॅनल आपण या ठिकाणी आकृती जे आहे तर त्या आकृतीमध्ये बनवलेलं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतं. आता आकृतीमध्ये काय सांगितलेले, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मोजले तर 36 असते. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि किती आहे 1 2 3 4 म्हणजे 9 चौकी झाले 36. म्हणजे 36 त्या ठिकाणी काय केलेले सोलर सेल आपण त्या ठिकाणी जोडले. पहा काय सांगितलेले या ठिकाणी, तर पहा पुढे की इफ 36 सोलर सेल्स each of size 100 centimeters are connected in series in a solar, it will give potential difference of 18 volt and current of 3 ampere. पहा कसं त्या ठिकाणी आलं याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. ही सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात आहे की काय सांगितलं होतं आपण की 1 सेंटीमीटर स्क्वेअर. पहा याच्यासाठी आपल्याला मागचं आपल्याला त्या ठिकाणी असणारं जे काही आपण पाहिलेलं होतं की सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं, काय पाहिले त्याचाच आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. पहा मागे आपण पाहिले की डायमेन्शन म्हणजे सोलर सेल जे आहे तर त्या सोलर सेलचं डायमेन्शन जर 1 सेंटीमीटर स्क्वेअरचं असेल तर त्याच्यामधून आपल्याला 30 मिली अँपिअरची करंट त्या ठिकाणी मिळेल आणि विभवांतर जे आहे तर ते विभवांतर मात्र त्या ठिकाणी 0.5 व्होल्टचं त्या ठिकाणी असेल. त्या ठिकाणी असणारा जो काही सौर पॅनल जे आहे तर त्या सौर पॅनलचं असणारं जे काही डायमेन्शन जे आहे तर ते डायमेन्शन किती सांगितलं, इच ऑफ साईज त्याचं डायमेन्शन पहा. तर डायमेन्शन जे आहे तर ते डायमेन्शन आपल्याला सांगितलेले की 100 सेंटीमीटर स्क्वेअरचं आहे. बरोबर. आता 100 सेंटीमीटर स्क्वेअरचं त्याचं जर डायमेन्शन जर त्या ठिकाणी असेल आणि तो जर त्या ठिकाणी सिरीज जे आहे तर त्या सिरीजमध्ये त्या ठिकाणी जोडलेला जर असेल तर त्याचं असणारं ते काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे, पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स असणारे 18 व्होल्ट त्या ठिकाणी असणार. पहा किती एकासाठी किती 0.5. आपल्याकडे आहे किती असे 9 जोडले. बरोबर. मग आता अशा पद्धतीनं आपल्याला याचं असणारे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे 18 व्होल्ट त्या ठिकाणी असणार आहे. आणि करंट जो आहे करंट तर तो करंट मात्र त्या ठिकाणी किती मिळतो आपल्याला 3 अँपिअरचा त्या ठिकाणी मिळतो. कधी तर या ठिकाणी ते सिरीज जे आहे तर त्या सिरीज मध्ये त्या ठिकाणी जोडलेले. पुढे मेनी सच पॅनल्स आर कनेक्टेड टुगेदर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल. अनेक अशा प्रकारचे सौर घट जे आहे तर ते सौर घट अशा पद्धतीने जोडून मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं तर इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी काय केली ते जनरेट जे आहे तर ती जनरेट करण्यासाठी हिचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. ए गुड सोलर सेल कॅन हॅव इफिशियन्सी ऑफ अराउंड 50%. की चांगला अशा प्रकारचा असणारा जो काही सौर विद्युत घट जे आहे तर त्याची असणारी काही कार्यक्षमता इफिशियन्सी किती सांगितली आपल्याला फक्त 15% एवढीच त्या ठिकाणी असते. इट मीन्स दॅट इफ सोलर पॅनल रिसिव्स पॉवर ऑफ 100 वॅट फ्रॉम द सोलर रेडिएशन द इलेक्ट्रिकल पॉवर आउटपुट ऑफ द पॅनल विल बी द 15 वॅट. अर्थ नीट लक्षात घ्या. 15% म्हणजे काय की एखादा असणारा जो काही सौर पॅनल जो आहे तर त्या सौर पॅनलला सूर्यप्रकाशापासून जर 100 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढा प्रकाश शक्ती जर त्या ठिकाणी मिळत असेल तर त्या पॅनल पासून मिळणारी जी काही विद्युत शक्ती जी आहे तर ती फक्त 15 वॅट एवढीच त्या ठिकाणी असणार आहे. येते म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते सांगता येईल. येते आता या ठिकाणी हा जो काही सोलर पॅनल जो आहे तर तो सोलर पॅनल काय केलेला आहे 36 असणारे जे काही सोलर सेल जे आहे तर ते सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये जोडून त्या ठिकाणी ते तयार केले. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पुढील भाग त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.